नमस्कार मित्रांनो, भारताच्या एकूण आर्थिक वाटचालीमध्ये 2014 ते 2024 हा साधारण 10 वर्षाचा कालखंड आर्थिक विकासाच्या दृष्टीने कसा ठरला? भारताचा विकास झाला का? झाला असला तर तो कोणत्या निकषावर मोजला पाहिजे आणि तो किती झाला? असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनामध्ये येतात. या व्हिडिओमध्ये आपण जरा त्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. आपल्याला माहिती आहे की 2014च्या अगोदरची 10 वर्ष ही एकाच पक्षाचं सरकार होतं. त्यातली पहिली 5 वर्ष ही आपल्या देशाची आर्थिक प्रगती खूप चांगल्या पद्धतीने होत होती असं आपल्याला दिसतं. पण 2008-09 पासून 2013-14 पर्यंतचा हा कालखंड 5 वर्षाचा हा मात्र प्रामुख्याने 3 गोष्टींसाठी गाजला. एक गोष्ट म्हणजे प्रचंड आर्थिक घोटाळे, दुसरं म्हणजे जनकल्याणाच्या योजनांवर अवास्तव खर्च आणि तिसरं म्हणजे राजकोषीय बेशिस्त. या 3 गोष्टींमुळे देशाची आर्थिक परिस्थिती पुन्हा खराब झाली आणि 2014ला ती आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. आता ती चांगली नव्हती म्हणजे काय नेमकं होतं? तर सगळ्यात पहिला घटक जो असतो विकासाचा तो म्हणजे GDP, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. मित्रांनो, याचा सोपा अर्थ म्हणजे देशाचं वार्षिक उत्पन्न. हे मोजण्यासाठी काही पद्धत आहे, पण हा विकास GDPचा दर किती वाढला किंवा घटला याच्यावर विकास झाला की नाही झाला हे ठरत असतं. 2013-14 मध्ये हा विकासाचा दर 4.74% होता. आणि आता जर आपण विचार केला 2024चा, तर हा विकासाचा दर गेली 2-2.5 वर्ष हा 7% आसपास आहे. याचाच अर्थ आपला विकासाचा दर कोविड नंतरही खूप चांगल्या पद्धतीने टिकून राहिला आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वर्ल्ड बँक आणि IMF या संदर्भात काही प्रकाशनं करत असतात. इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचं एक प्रकाशन आहे ज्याला म्हणतात वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक, आणि हे दर क्वार्टरला प्रकाशित केलं जातं. गेल्या 8 क्वार्टर्समध्ये सातत्याने असं म्हटलं गेलं आहे की भारताची अर्थव्यवस्था ही फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी आहे. जगातल्या इतर देशांच्या तुलनेमध्ये भारताचा विकासाचा दर हा जो 7% आपल्याला दिसतो आहे हा सगळ्यात चांगला विकासाचा दर आहे. म्हणजे चीनपेक्षा सुद्धा आपला विकासाचा दर जास्ती आहे. आजची भारताची स्थिती कशी आहे? तर या GDPच्या आधारावर आज भारत ही जगातली 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. पहिली अर्थव्यवस्था अमेरिका, दुसरी अर्थव्यवस्था चीन, तिसरं जपान आणि चौथं जर्मनी. आपण 5व्या क्रमांकावर आलेलो आहोत. आपण होतो कुठे? आपण होतो 11व्या क्रमांकावर. त्या 11व्या क्रमांकावरनं आपण 5व्या क्रमांकावर आलेलो आहोत. आणि परचेसिंग पॉवर पॅरिटी याचा जर विचार केला GDP मध्ये, तर भारताची अर्थव्यवस्था आज जगातली 3री अर्थव्यवस्था म्हणून उदयाला आलेली आहे. 10 वर्षात काय फरक झाला GDPच्या बाबतीत तो मी जरा आपल्यासमोर मांडला. दुसरा एक निकष घेतला जातो ज्याला चलनवाढीचा दर किंवा भाववाढीचा दर, इंग्रजीत इन्फ्लेशन असं म्हणतात. आता आपण 13-14चा जर हा भाववाढीचा दर बघितला तर तो 10 ते 11% आसपास असा असायचा. आत्ता आपण जर बघितलं तर 14 नंतर रिझर्व्ह बँकेला प्रामुख्याने भाववाढीवर नियंत्रण हेच उद्दिष्ट किंवा लक्ष दिलेलं आहे. आणि रिझर्व्ह बँक आणि शासन दोघांच्या मदतीने हा भाववाढीचा दर आता 5% कमी झालेला आपल्याला दिसतो. याचाच अर्थ
आपलं उत्पन्न देशाचं वाढतं एका बाजूला, दुसऱ्या बाजूला इन्फ्लेशनचा दर घटतो आहे. तिसरा एक इंडिकेटर म्हणजे व्याजाचे दर. व्याजाचे दर कमी असणं हे अर्थव्यवस्थेच्या वाढीला लाभदायक असतात, कारण त्याच्यामुळे कमी व्याजदरात उद्योगधंद्याला, व्यापाराला कर्ज मिळू शकतं आणि म्हणून त्यांचा विकास होऊ शकतो. व्याजदर काय होते बरं 13-14ला? आपल्या असं लक्षात येईल की 13-14ला व्याजदर 8.28% इतक्या उच्च पातळीवर होते. आणि आता व्याजाची स्थिती काय आहे? रिझर्व्ह बँकेने हे व्याजदर 6% कमी केलेले आहेत आणि याच दरावर आपण सुमारे 1.5-2 वर्ष व्याजदर स्थिर राहिलेले बघत आहोत. त्यामुळे व्याजदरात कटौती आणि व्याजदर स्थिर राहणे या 2 गोष्टी सुद्धा आर्थिक विकासाला कारणीभूत झालेल्या आहेत. ट्रेड डेफिसिट म्हणजेच व्यापारातली तूट. आपण जो आंतरराष्ट्रीय व्यापार करत असतो म्हणजे भारताचा इतर देशांबरोबरचा व्यापार, हा व्यापार 2 प्रकारचा असतो. एक म्हणजे आयात, आपण बाहेरून माल आणतो, आणि दुसरं म्हणजे निर्यात, म्हणजे आपण अन्य देशांना माल विकतो. या आयात निर्यातीमधला जो फरक त्याला आपण ट्रेड बॅलन्स असं इंग्रजीत म्हणतात. आता हा ट्रेड बॅलन्स जर सरप्लस असेल, सकारात्मक असेल, पॉझिटिव्ह असेल, तर ते देशाच्या दृष्टीने लाभदायक असतं, कारण याचं सगळं पेमेंट देणं आणि घेणं हे सगळं विदेशी चलनामध्ये होत असतं. आणि म्हणून ट्रेड बॅलन्स हाही एक महत्त्वाचा घटक. आपली निर्यात वाढली आहे का, आपली आयात घटली आहे का, आणि ट्रेड बॅलन्स सरप्लस राहिला आहे का डेफिसिट राहिला आहे, हेही बघणं आवश्यक असतं. ट्रेड डेफिसिट आपल्याकडे आहे, ते 2013-14लाही होतं आणि 2024ला पण आहे. पण ट्रेड डेफिसिट जे 2013-14ला होतं ते $137.8 बिलियन इतकं मोठं होतं. आणि आता किती येते? ते 137 वरनं $101.28 बिलियन पर्यंत कमी झालंय. याचे 2 अर्थ होतात. एक म्हणजे आपली निर्यात वाढली आहे आणि दुसरी म्हणजे त्या प्रमाणात आपली आयात घटलेली आहे. हा एक पॉझिटिव्ह भाग आपल्याला आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये दिसतो. करंट अकाउंट डेफिसिट किंवा करंट अकाउंट सरप्लस हा आणखीन एक घटक आहे. आता करंट अकाउंट म्हणजे काय? तर चालू खात्यावरचे व्यवहार. आपल्या देशाचे इतर देशांबरोबर फक्त व्यापारी नाही तर चालू खात्यावर, म्हणजे व्याजाची देवाणघेवाण असेल, डिव्हिडंडची देवाणघेवाण असेल वगैरे, असे सगळे एकत्र करून तर करंट अकाउंट हाही पॉझिटिव्ह राहिला तर देशाची अर्थव्यवस्था चांगली असं म्हणता येईल. अर्थात भारतात तो दोन्ही 2013-14लाही आणि 24लाही निगेटिव्ह आहे, परंतु 2013-14ला हा करंट अकाउंट डेफिसिट $32.4 बिलियन इतका मोठा होता. आता तो घटून $23.2 बिलियन पर्यंत खाली आलेला आहे. आंतरराष्ट्रीय व्यवहाराच्या संबंधात जसं आपण एक ट्रेड सरप्लस किंवा डेफिसिट बघितलं, दुसरं करंट अकाउंट डेफिसिट किंवा सरप्लस बघितलं, तसा तिसरा एक घटक असतो आणि त्याला म्हणतात बॅलन्स ऑफ पेमेंट. म्हणजे सगळ्या मिळून करंट ॲज वेल ॲज कॅपिटल हे सगळ्या प्रकारचे व्यवहार एकत्र केल्यानंतर ते आले किती आणि गेले किती यातला फरक म्हणजे बॅलन्स ऑफ पेमेंट असं म्हणता येईल. या बॅलन्स ऑफ पेमेंटची स्थिती आता जर आपण बघितली तर आपण सरप्लसमध्ये आलेलो आहोत. 2013-14ला बॅलन्स ऑफ पेमेंट निगेटिव्ह होता 15.5 बिलियन. तो आता 24मध्ये 9.2 बिलियन इतका पॉझिटिव्ह झालेला आहे. याचा अर्थ काय झाला? आपल्याकडे विदेशी चलन जास्ती आलं, आपल्याकडनं विदेशी चलन कमी बाहेर गेलं आणि त्यामुळे हा सरप्लस आलेला आहे. याच जोडीला एक घटक आहे आणखीन, आणि तो म्हणजे विदेशी चलनाचा साठा आपल्या देशाकडे किती आहे. आपल्या सगळ्यांना आठवत असेल
1991 साली आपली इतकी वाईट परिस्थिती झाली होती विदेशी चलनाच्या साठ्याची की आपल्याला जेमतेम 2 आठवड्याला लागतं एवढी आयात करण्या इतकाच हा साठा आपल्याकडे होता. म्हणजे थोडक्यात आपण एका अर्थाने दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर चालू लागलेलो होतो. 91ची ही परिस्थिती बदलली. 2008 पर्यंत स्थिती सुधारत गेली, पण 13-14ला ही स्थिती पुन्हा बिघडली आणि $304.2 बिलियन एवढा आपला विदेशी चलनाचा साठा शिल्लक होता. पण मित्रांनो, 2024 पर्यंत म्हणजे 10 वर्षातला जर आपण फरक बघितला तर आपल्याला लक्षात असं येईल की आता हा फॉरेन एक्सचेंज रिझर्व्हचा साठा हा $690.4 बिलियन पर्यंत वाढलाय. म्हणजे दुपटीपेक्षा अधिक इतकी आपली विदेशी चलनाची गंगाजळी सुधारलेली आपल्याला दिसते. आता हे सगळे व्यापार, गुंतवणूक या संदर्भातले विषय झाले. एक विषय आणखीन राहतो आणि तो सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे राजकोषीय शिस्त. ही राजकोषीय शिस्त कशी बघितली जाते तर ती बघितली जाते फिस्कल डेफिसिट, रेव्हेन्यू डेफिसिट आणि या 2 मुख्य डेफिसिटवरनं. म्हणजेच बजेटमध्ये फिस्कल डेफिसिट 2013-14ला 4.4% ऑफ GDP होतं. ती कमी झाली. फिस्कल डेफिसिट म्हणजे वित्तीय तूट कमी झाली आणि ही कमी झालेली तूट कोविड नंतर सुद्धा, खरं तर कोविडमध्ये खूप मोठा खर्च सरकारला करायला लागला, उत्पन्नाची साधनं कमी झाली, हे सगळं होऊन सुद्धा हे फिस्कल डेफिसिटचं प्रमाण आता 4.9% यावर सरकार रोखू शकलं. रेव्हेन्यू डेफिसिट म्हणजे चालू किंवा ज्याला म्हणता येईल महसुली तूट. महसुली खर्च आणि महसुली जमा सरकारची याच्यातला फरक म्हणजे रेव्हेन्यू डेफिसिट असं म्हणता येईल. ही रेव्हेन्यू डेफिसिट 13-14ला 3.1% होती. ती आता कमी होऊन 1.8% पर्यंत आले. आयडियली ही 0% पाहिजे आणि फिस्कल डेफिसिट 3% पाहिजे असं आपलं FRBM ऍक्ट सांगतो. त्या दृष्टीने आता वाटचाल सुरू झालेली दिसते आहे आणि 1.8% डेफिसिट पर्यंत आपण आलेलो आहोत. मित्रांनो, विकास होतो तो उद्योगधंद्यांची भरभराट झाल्यामुळे होतो. आता या बाबतीत शासनाचं धोरण शेवटी उद्योगधंद्यांच्या वाढीला पोषक किंवा मारक ठरत असतं आणि हे सगळं म्हणजेच उद्योगांना पोषक वातावरण आहे की नाही हे कशात ठरवलं जातं तर जागतिक बँक एक ईज ऑफ डुईंग बिझनेस असा इंडेक्स काढत होती आणि यामध्ये एकूण धंद्यासाठी वातावरण पोषक आहे की नाही त्यानुसार देशांचे क्रमांक लावत होती. 2013-14ला ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये भारताचा क्रमांक 142 इतका खाली होता. पण मित्रांनो, हा क्रमांक आता म्हणजे जोपर्यंत हा ईज ऑफ डुईंग बिझनेस इंडेक्स निघत होता तो 22-23 पर्यंत निघत होता, तर त्यावेळेला आपला ईज ऑफ डुईंग बिझनेस मधला क्रमांक 62 इतका वर आलाय. 142 पासून 62 पर्यंत. याचाच अर्थ उद्योगधंद्यांना पोषक वातावरण या देशात निर्माण झालंय. मला असं वाटतं की एकूणच आपलं उत्पन्न वाढलं का, व्याजाचे दर स्थिर राहिले का, इन्फ्लेशन घटलं का, आंतरराष्ट्रीय व्यवहारात आपली स्थिती काय राहिली आणि राजकोषीय शिस्तीबद्दल आपली स्थिती काय राहिली, या सगळ्यांवरच विकास झाला की नाही हे ठरवता येतं. एक शेवटचा मुद्दा फक्त सांगतो आपल्याला आणि तो म्हणजे विदेशी गुंतवणूक जी भारतात येते तिची स्थिती काय आहे. आपल्या सगळ्यांना अपरंटली जे दिसतंय, कारण ही विदेशी गुंतवणूक 2 प्रकारची आहे. एक आहे FDI म्हणजेच फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, जी गुंतवणूक थेट उद्योगात होते, म्हणजे नवीन उद्योग सुरू होतात, जॉईंट व्हेंचर सुरू होतात वगैरे. किंवा दुसरी असते ती फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट, म्हणजेच भारतीय शेअर बाजारात किंवा मनी मार्केटमध्ये होणारी विदेशी लोकांची गुंतवणूक. आपल्या लक्षात येईल आज विदेशी गुंतवणुकीच्या बाबतीत भारत जगातला
5वा लाडका देश आहे. म्हणजे जेवढ्या विदेशी गुंतवणुका सर्व देशात होतात, भारत त्यातला 5वा क्रमांकाचा देश आहे, जिथेही जास्तीत जास्त गुंतवणूक आकर्षित होते. ही गुंतवणूक आकर्षित होण्याचं एकच कारण आहे, आणि ते म्हणजे भारत विकासाच्या अशा प्रगतीपथावर आपल्याला दिसतो आहे. इथे राजकीय स्थिरता आहे आणि इथे भविष्य उज्ज्वल दिसतं आहे. मला वाटतं ह्या सगळ्या निकषांचा विचार करून आपण आपल्या भारताची आजची आर्थिक स्थिती समजून घेऊ शकतो, जी खूप चांगली दिसते आहे. आणि असं म्हणायला हरकत नाही की आगामी काळात जे आपलं लक्ष आहे $5 ट्रिलियन आणि त्यापुढे 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याचं, ते साध्य होण्यासारखी स्थिती निश्चितच दिसते आहे. आज इतकंच. थांबूया.